ठरलं तर मग आजच्या 10 जूनच्या एपिसोडमध्ये अर्जुन ज्यावेळेस झोपेतून उठतो त्यावेळेस त्याला एक कॉफीचा मग दिसतो आणि त्याच मग शेजारी त्याला एक लिहिलेली चिठ्ठी दिसते. ही चिठ्ठी सायलीने लिहिलेली असते. तो चिठ्ठी वाचतो आणि कॉफी घेतो. ज्यावेळेस तो खाली येतो त्यावेळेस घरातील सगळ्यांची धांदल पाहून त्यालाही हसायला येतं. प्रिया ही शेजारी कानामध्ये हेडफोन घालून सिरियल बघत असते आणि जोरजोराने हसत असते. सगळे काही ना काही विचारत असतात. पूर्ण आजी म्हणते आज माझा काढा बनलेला नाही. तर प्रताप सुभेदार म्हणतात की आज माझी योगा मॅट बगीच्यामध्ये आथरलेली असती तर आथरलेली नाही आहे. तर आज असं का झालंय? सायली का नाही आहे? आणि आत्तापर्यंत असं झालेलं नाही असं आज प्रताप सुभेदार म्हणतात. त्याचप्रमाणे प्रियाचं हे कोणाकडेच लक्ष नसतं आणि जोरजोरात हसत मोबाईल बघत असते. नाश्ताही घरात झालेला नसतो. तेवढ्यात अर्जुन खाली येतो आणि तो सगळ्यांना जाणीव करून देतो की सायली घरात नसल्यामुळे सगळे काम अधुरे झालेले आहे. कल्पनालाही सांगतो आज दारात रांगोळीही नाही, नाश्ताही नाही, आज आम्हाला बगर नाश्त्याचेच जावे लागणार आहेत अशी सगळ्यांना जाणीव करून देतो. त्यावेळेस प्रताप सुभेदार विचारतो की सायली आहे तरी कुठे? तर अर्जुन सांगतो सायली ही कुसुमताईकडे गेलेली आहे आणि आज सायली नसल्यामुळे तुमची सगळ्यांची उडालेली धांदल बघून मला वाटतं की आज सायलीमुळं कोणाचंच काही होणार नाही आणि आज तर नाश्ताही आम्हाला भेटणार नाही, बगर नाश्त्याचंही बाहेर जावं लागेल. आणि त्यावेळेस कल्पना ही प्रियाला सांगते की तुझं हे बाजूला मोबाईल बघण्याचं बाजूला ठेवून आम्हाला नाश्ता बनव. तर तिला वाटतंय की मला नाश्ता खाण्यासाठीच बोलवलेलं आहे. तर ती म्हणते मला खूप भूक लागलेली आहे आणि मला नाश्ताही खायचा आहे. त्यावेळेस सगळेजण तिच्यावर हसू लागतात आणि तिला सांगतात तू आज नाश्ता बनव आणि ती नाश्ता बनवण्यासाठी टाळाटाळ करते. येणाऱ्या पुढील भागामध्ये एपिसोड खूप रंजक होणार आहे. ज्यावेळेस अर्जुनला कळते की सायली आत्तापर्यंत घरी आलेली नाही आणि तिचा फोनही लागत नाही कारण मैफत आणि प्रियाने सायली विरोधात जे प्लॅनिंग केलं आहे कदाचित त्या प्लॅनिंगमुळे सायलीला गायबही केलेलं असेल. तर येणारा पुढचा भाग हा खूप रंजक ठरणार आहे. सायलीमुळे घरामध्ये खूप दुःखद वातावरण होणार आहे आणि सगळीकडे निराशाची बातमी ऐकायला भेटणार आहे कारण पुढचा येणारा भाग हा एक वेगळीच ट्विस्ट घेऊन येणार आहे. तर पुढच्या येणाऱ्या भागात काय होणार आहे ते लवकरच कळणार आहे. धन्यवाद.